तर गाईज आपण आलात मागा वरती गेलात ब्रह्मगिरी पर्वतावर, तिकडून आलात. आता असंच बोर होईल ना, म्हणून जावं म्हणलं इथं एक तलाव आहे बघायला, गाडी जाते तिथं. तर मोठा भाऊ आणि मी चाललात. तर कंटिन्यू करा ब्लॉगला. लेट्स गो. गर्रा 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 ये उंगली डाली. तिकडे समोर तलाव दिसतंय काहीच. आपण ब्रह्मगिरीवर नव्हतो गेलो खरं तर आपण इकडं काय त्याचं नाव अलीकडंच होतं, देवीचं वगैरे महादेवाचं मंदिर होतं, ते कळलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तिकडे गेलो आपण. हा व्हिडिओ मी आत्ताच टाकणार आहे, पण तो व्हिडिओ जरा वेळ लागेल एडिटिंग वगैरे करायला. तर कंटिन्यू करा ब्लॉगला. अरे थांब इथं ते इथंच कुठं जातो पुढं रोड नाही का? नाही की पुढं ही काही इथं तलाव आहे, पुढं रोडच. तर गाईच पोपट झालेलं आहे आपल्यासोबत, रोड चुकलेलात त्यामुळे उठण मारल्यात इथून. इकडं पुढून रोड आहे, जरा आतमध्ये जाते आणि समोर ब्रह्मगिरी पर्वत आहे. लय माणसं चाललेत पण लय वरी चालायला, त्यामुळं कटाळा आलेला आहे. नेक्स्ट टाइम, कारण मागच्या वेळेस आपण गेलो त्यामुळं काही जायला जाऊ वाटत नाही. स्कूल आहे इकडं. अरे बापरे, या स्कूल आहे इकडं गाईचा जाण आहे. आणखी त्यावर पोपट झालं, पण इथं काहीतरी आहे. बघू इकडे 100 मीटर रोड जाते, बघू कुठे जाते ती. काहीच आपल्याला फक्त हिडन स्पॉट हुडकून काढायचे आपल्याला फक्त. त्यामुळं ब्लॉगला कंटिन्यू करा आणि नाशिकला आल्यावर, त्र्यंबकेश्वरला आल्यावर बघा. इथून तर एवढ्या गाडी वाढवायला पण जागा नाही बरं का, रिव्हर्स न्यावं लागते काहीच. म्हातारांना थोडं दिसतंय काहीच. फोटो काढायचे इथं. हा काढू घेता काही जाता. तुम्ही जरा तळ्याचा आस्वाद घ्या आणि आम्ही आता फोटो जरा काढाय बघतो. इथं आहे वळवायला जागा. खालू का इथं खाली? कशाला खाली? थांब, वळवायची पुढं आहे जागा वळवायला. गाईज ऑपरेटिंग करायचं चालू आहे, फुल ऑफरोडिंग आहे. बाहेरून काढ की व्हिडिओ. थांबा मी बाहेर व्हिडिओ काढतो. 4x4 नाही तरी ऑफरोडिंग चालू आहे काही. हा काहीच गाडी इथून रिवर्स न्यावं लागेल. बस आहे, रिवर्स न्यावं लागेल इथून. नाही निघत काहीच. ही ब्रह्मगिरी पर्वत आणि इथं आपली गाडी ऑफरोडिंग करायला चालू. एक नंबर. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तसं व्हिडिओला एंड नाही करणार. काहीच उन्हाळा चालू झालाय तरी त्या धबधब्याला पाणी आहे, पण नॉर्मल आहे, लय नाही, नॉर्मल आहे. आणि इथं कसं पडलंय बघा, हे तुम्ही पाणी बघा चमकले. आणि हे बघा इकडे ऑफरोडिंग. ओ ब्युटिफुल. तर गाईज आता आली ऑफरोडिंग वगैरे, तर चालला होता रूमवर जायचं, पुण्याला निघायचं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ जितका मी तितका. काय सबस्क्रायबरच वाढाने गेले, तो सबस्क्रायबर वाढवा जरा. ओके बाय, लेट्स गो.